रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभाराचा आढावा घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत बँकेवर एकही घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला नाही। संचालकांनी कधीही बँकेकडून कर्ज घेतलं नाही किंवा भ्रष्टाचार केला नाही असा ठाम दावा त्यांनी केला। पण मला अभिमान आहे या 20 वर्षामध्ये एकाही सभासदानं कुठलीही तक्रार बँकेबद्दल दिली नाही। जे सभासद नाही त्या एका माणसानं मात्र केली। मी एका पत्रकाराला म्हटलं 20 वर्षात फक्त एकाच माणसाला आमच्या बँकेत घोटाळा दिसतोय। तो घोटाळा नाबार्डला दिसला नाही, आरबीआयला दिसला नाही, सहकार खात्याला दिसला नाही, राज्य बँक आमच्या ऑडिट करते त्याला दिसला नाही, इंटरनल ऑडिटरना दिसला नाही। पण या खेडमध्ये एक माणूस राहतो त्याला काही बँकेचं कळत नाही, त्याला मात्र दिसला। काय त्यानं लिहिलंय का? एक पॉइंट सांगतो। भूमिपुत्र दूध संघात डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी खाजगी संघ तयार केला। त्या दिनकर मोहिते संचालक, त्या बाबाजी संचालक आणि कोट्यावधी रुपयाचा, हजारो कोटीचा महाघोटाळा केला। भूमिपुत्र दूध संघ 1977 साली कैलासवासी शिवाजीराव सावंत त्यांनी नोंदवला, त्यांनी निर्माण केला। 1999 साली तो त्याचं पुनरुज्जीवन करून निकम साहेबांनी ताब्यात घेतला आणि एका मोडत त्यात अध्यक्ष होते। त्यावेळी 1,37,00,000 रुपये कर्ज घेतले। त्यामध्ये भरणा नाक्यावर जवळजवळ 1.5 एकर जमीन, भरणा नाक्यावर आता 1.5 एकर जमीन आहे, त्याची आत्ता किंमत आहे 4-5 कोटी रुपये। तिथं जागा घेतली आणि तिथं संपूर्ण शेड आणि सगळा प्रोजेक्ट बाबाजीरावांनी उभा केला। दूध बाहेर काढलं, पॅक केलं, विकलं। पण दुधाचं उत्पादन कमी झाल्यामुळं तो संघ बंद पडला। त्याच्यावर जप्ती आम्ही आणली थकल्यानंतर, त्याच्यावर व्यावसायिक नेमला। आता सांगा या 1,37,00,000 हजारो कोटीचा भ्रष्टाचार कुठनं केला हो आम्ही? आणि याला भ्रष्टाचार म्हणतात। एखादी तुमची संस्था कर्ज घेतलेली काही कारणास्तव थकीत झाली, त्यात भ्रष्टाचार केला तुम्ही? थकीत होणं हे ठीक आहे। अनेक बँकांचे अनेक कोटी रुपये थकीत आहेत। बँक रिस्क घेते कर्जाची, आलेला माणूस, आलेली संस्था, आपण त्या संस्थेला कसं आपण म्हणायचं की तुमची संस्था बुडवणार आहे? ज्यावेळी ती बुडेल त्याच वेळी खरं ठरेल। म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे, बँक कॅनॉट अवॉइड रिस्क, बँक मिनिमाइज द रिस्क। आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत। हे मी का सांगतोय तर तुम्ही माझे सभासद आहात, आज शेवटचा दिवस आहे, तुमच्या मनामध्ये काय राहू नये म्हणून मी सांगतो। दुसरं, माझ्या संस्थेवर 1 सातबारा काढला 17 गुंठ्याचा आणि 5 कोटी रुपये कर्ज घेतले आणि त्याच्यात स्वतःचं हित आहे आणि त्या दबावाखाली चोरगेंच्या केला। मी माझ्या जिल्हा बँकेचा आभारीच आहे। महाराष्ट्रातलं पहिलं ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या मुलांच्यासाठी मी निर्माण केलं। त्यावेळी मला गरज होती म्हणून त्यांनी 2,37,00,000 रुपये मला कॉलेज उभारणे आणि सगळ्या इमारतीने जमीन घेण्यासाठी पगारासाठी दिली। 2000 साली त्यावेळी मी संचालक पण नव्हतो, चेअरमन सोडत, त्यामुळे मी दबाव टाकायचा आणि कर्ज घेण्याचा प्रश्नच येत नाही। पण 1 सातबारा नाही, 15 सातबारामध्ये 75 एकर जमीन आणि 6 कोटीची प्रॉपर्टी मी तारण ठेवलेली होती। आपल्याला पद्धत आहे, दुप्पट तारण आपण ठेवतो। 2 लाख घेतले 4 लाखाचा बोजा चढवतो, तसा तो बोजा 5 कोटी चढवला आहे। ती सगळं कर्ज नील झालेलं आहे। पण देताना असं द्यायचं की लोकांचा संभ्रम व्हावा। आणि हे मुद्दाम सांगतोय मी की अशा पद्धतीनं जर तुम्ही बदनामी करणार असाल तर आपण त्याचा विचार न केलेला बरा असं आम्हाला वाटतंय नाही। परंतु तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण सोशल मीडिया आज अनेकांचे भ्रमनिराश करतो, घोटाळा करतो आणि ते संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला सांगतो
मध्यंतरी काय लिहिलं की एका 19 वेळा जामीन झाला एक माणूस झाला असेल. आम्ही ज्यावेळी तालुक्याला ज्या व्यक्तीला म्हणजे ब्रँच मॅनेजरला अधिकार दिले 5 लाखापर्यंतचे, एका व्यक्तीनं जर 4-5 ब्रँचमध्ये जाऊन जर तो जामीनदार राहिला असेल, त्यात संचालकांचा काय संबंध? पण ते कर्ज संचालकांनी घेतलंय, काय संबंध आहे संचालकांचा? काही मनाला येईल ते मनाला वाटेल तेवढे आकडे टाकायचे आणि संचालकांना बदनाम करायचं, एवढंच ध्येय. बाबाजीने सांगितलं की साखर कारखान्याला बेकायदेशीर कोण करेल, आणि बेकायदेशीर जर केलं तर नाबार्ड आम्हाला ठेवील, RBI आम्हाला ठेवील. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे प्रत्येक बँक शाखेमध्ये ठराविक रक्कम ठेवायची असते, रोखता म्हणतात. त्यामध्ये रुपया जरी कमी आला तरी सुद्धा RBI त्यांना म्हणजे लाखो रुपयाचा दंड करते, लाखो रुपयाचा. आता तुम्ही सांगा, आम्ही जर बेकायदेशीर 1400-1200 कोटी वाटले तर RBI आम्हाला ठेवील का? पण कशाचाही विचार करायचा नाही आणि आम्ही बेकायदेशीर दिलेलं नाही. आपल्या उपविधीच्या 23मध्ये राज्य बँक किंवा इतर कुठलीही जिल्ह्यातली बँक सहभागातून लीड बँक ती असेल तर आम्ही देऊ शकतो. आणि आम्ही नाही, 5-5 बँक असतात एका कारखान्याला द्यायला, एकटी बँक देऊ शकत नाही. आम्ही 1200-1300 कोटी दिलेत. मध्ये काहीतरी 250 कोटी त्यांनी चुकीचं आहे त्यांचं म्हणणं, त्यांना माहीत नाही. आमच्यापेक्षा रायगड बँकेने जवळजवळ 1500 कोटी दिलेत, मुंबई बँकेने त्याच्यापेक्षा दिलेत, ठाणे बँकेने दिलेत, सिंधुदुर्गला दिलेत 1400 का 1500 कोटी. आमची काही एकच बँक नाही. आणि त्यामुळं आपला कर्ज व्यवहार जो आहे हा निम्मा कर्ज व्यवहार आपल्या जिल्ह्यात होतो. आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा आपली इतर कर्ज आहेत 1274 कोटी आणि साखर कारखान्याची कर्ज आहेत 1273 कोटी 1274 कोटी. ही जर कर्ज दिली नाहीत तर आपल्याकडे मिळणारे व्याज आहे ते 98 कोटी 82 लाख आहे. कारखान्याकडून जे उत्पन्न मिळाले व्याजाचं ते 129 कोटी 30 लाख आहे. आणि गुंतवणुकीचं व्याज 93 कोटी आहे. आता तुम्ही सांगा की 50% कर्जावर व्याज आम्ही ठेवी घेतो, व्यवसाय करतो. ठेवी घेतल्यानंतर ते कर्जात गुंतवणूक केली पाहिजे. ते केली नाही तर ठेवीदारांचं व्याज आम्ही कसं देणार? हा बँकिंग बिझनेस आहे. आणि त्यामुळं लोकांनी उल्लेख केला त्यावेळी नाबार्डनं आपल्या पूर्वी 7च्या पूर्वी नमूद केलं होतं दीपकराव की बँक इज नॉट ए सोशल बँक. तुम्ही कुणालाही काही कर्ज देऊ शकत नाही, तुम्ही बिझनेसच केला पाहिजे. आज मितीला आपल्या बँकेने 20 राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मानाने प्राप्त मिळवलेले असून आपली बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2वर अभिमानाने उभी आहे, याचे समाधान वाटते. आपल्या बँकेने मागील आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाचे लक्ष्य 5000 कोटी पूर्ण करून यंदाच्या आर्थिक वर्षात 6000 कोटींचे व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे बँकेने आपली आर्थिक घोडदौड सुरू ठेवताना सन 2024मध्ये आपल्या सभासदांना 30% लाभांश देऊन जागतिक विक्रम नोंदवलेला आहे. याचं निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे. आपल्या बँकेच्या एकूण 76 शाखा असून बँकेने स्वतःच्या आर्थिक ग्रोथवर आणि प्रगतीवर स्वमालकीच्या 27 जागा असून बँकेची प्रधान कार्यालयाची जागा तर अत्यंत नियोजनप्रिय आणि सर्व सोयींनी उपयुक्त अशीच आहे. ठेवींवर सर्वोत्तम व्याज देणारी अशी आपली मध्यवर्ती सहकारी बँक असून बँकेच्या नक्त नफा 72.09 कोटी असून यात बँकेची अद्ययावत आर्थिक प्रगती आढळून येते. तो सुवर्णकाळ संपून आता तो कोकणाकडे सरकला आहे. याचं कारण प्रतिवर्षी
कोट्यावधी रुपयाचा नफा कमवणारी मध्यवर्ती बँक, जिला मातृसंस्था असं म्हटलं जातं, ती आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी जिल्हा बँका उत्तम पद्धतीने काम करतात त्या ठिकाणचा सहकार हा बहराला येतो, हा इतिहास आहे. आणि त्याच पद्धतीने याही सभेमध्ये 32 कोटी रुपयांचा निधी हा कायद्याप्रमाणे वाटणी करण्यासाठी तुमच्या समोर आहे. इतकी ताकद या सहकारी व्यवस्थेमध्ये आहे. मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालणारे व्यवहार, मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होणारा कर्ज व्यवहार आणि त्या माध्यमातून निर्माण होणारी आर्थिक स्थिती याचा तौलनिक अभ्यास जर आपण केला तर असं आपल्या लक्षात येईल की चोरगे साहेबांनी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या बँकेला आर्थिक शिस्त लावली आणि ही शिस्त आर्थिक पत्रकाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवली. जर ताळेबंद आपण बघितला तर भरभक्कम रिझर्व आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. काही वेळेला कुठेतरी अशी बातमी वाचायला मिळते की शुगरसाठी फंड निर्माण केला. बंधूंनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला बँकेच्या अर्थकारणातून अशा पद्धतीचे फंड बॅलन्स शीटला दिसत असतात याचा अर्थ त्या बँकेची आर्थिक स्थिती अधिक कद्दावर झालेली असते. आणि 2007 पासून आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ज्या पद्धतीने मार्गक्रमण केलंय, सुरुवातीची 2 वर्ष मला आठवत आहेत की आम्ही डिव्हिडंड देऊ शकत नव्हतो. त्यावेळेलाही तुम्ही सर्व सभासदांनी चोरगे साहेबांवर भरोसा ठेवून त्यांचं नेतृत्व मान्य करत त्यांच्यावर विश्वास दाखवत चांगल्या प्रकारे सभेचं आयोजन करता आलं. पण अलीकडच्या 10 वर्षामध्ये त्या 2 वर्षाची कसर भरत काढत सातत्याने लाभांश देण्याचं काम बँकेने केलं. माझे सर्व सन्मान्य संचालक आहेत, सहकारी आहेत, आदरणीय चोरगे सरांच्या नेतृत्वामुळं, त्यांच्या शब्दामुळं मी आज 20 वर्ष या बँकेमध्ये उपाध्यक्षपद भूषवू शकलो. मी मनापासून त्यांचा आभारी आहे, तुमचाही आभारी आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला. पण हे सर्व करत असताना की आम्ही समोर बघत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकारामध्ये काम करतो तो नेता आमचा स्वच्छ आहे आणि नेता स्वच्छ असल्या कारणाने आम्ही बिनधास्तपणे म्हणजे आमच्या मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो. आणि म्हणूनच त्यांनी हे केलेलं कार्य आज सर्वजण आपण या ठिकाणी मोठ्या मनाने मोठ्या दिलाने या ठिकाणी आमच्या समोर या लोकांसमोर बोललात की केलेलं काम आहे. चांगलं कामाचं चांगलं बोलावं आणि ते तुम्ही बोललं म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद.